नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सर्वांना. कसे सगळे मस्त मजेत. आपला आई साहेब मसाल्याचा बिझनेस खूप जोरात चाललेला आहे. भरभरून काटून खाचाखच ऑर्डर यायला लागल्या. तर डायरेक्ट होलसेल दरामध्ये आपण त्यांना व्यवसाय करण्यासाठी डायरेक्ट मसाला घरपोच करतोय. तर चला, आता जे काही छोटे छोटे ऑर्डर आलेले आहेत ना, 1-1 किलोच्या, अर्धा किलोच्या, ते आपल्याला पोस्टमध्ये ऑर्डर टाकायच्यात. हे बघा इकडे आहेत ते पोस्टमध्ये ऑर्डर टाकायच्यात. आणि ज्यांना पण व्यवसायासाठी मसाला हवा आहे त्यांनी संपर्क करा. त्याला ऑल डिटेल त्यांना भेटेल. ह्या स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसतोय, त्या ठिकाणी तुम्ही कॉल करा भावाला. तर चला, आता हा मसाला घेऊन जाऊ आम्ही. येताना मटेरियल पण आणायचं आहे. आई तुझं काय चाललंय? हा हा हा, कोणाचे हारतळ घेतले? हारतळ काय? बरोबर, नवऱ्याचा उपास का? आपाला सांगून उपास धर बर का पुन्हा. आणि आपा भांडतात सारखा, माहिती का? बरं ठीक आहे. ती काय करायचं या, काय करायचं बघ, मला पिशवी दे. मला हे करायला मसाला न्यायचा, मला पिशवी उडकून दे. मित्रांनो, ही बघा एक कुत्री आहे. तर कुठली काय माहिती, रोज इथे येऊन बसते आमच्या दारामध्ये, आहे ना? कुठली का? रोज नाही हो, मग आजच बसली मी. तिला काल पण बघितली मी इथं, परवा पण आहे का ना घरा दो. हा मग काय, तूच कुठं बघते काय माहिती, पण कुत्री म्हातारी झाली अगं हे. होय, त्याच्या नादाने गेटच्या आत कोण पाय बी टाकायचं नाही. हा, बसलंय आता म्हणून. इथं तरी बस की ग. उन्हाला कुठं? बरं तिथं सावलीला बस. ये इकडे, चल चल चल, या चल. ऐकते ना का? बस इथे, त्याला थोडी भाकर ना. बस इथे 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 इथं बस. इथे ये, इथं 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 बस. इथं बस, ये इथं बस. या बाहेर जावा. हा, कोणाचं कुत्रे काय माहिती हो बाई. फक्त पोरांना हाती लावू देऊ नको ह्याला, नाहीतर कसं कुत्र्याचं वगैरे. फायनली मित्रांनो, आपण बघा पोस्टामध्ये सगळ्या गोष्टी टाकलेल्या आहेत. आणि आता चाललोय घरी. आपल्याला प्रिंटिंग आणायच्या. तर आईसाहेब मसाल्याच्या प्रिंटिंग संपलेल्या आहेत. तर चला प्रिंटिंग घेऊया. नंतर आपला लायसन्स नंबर आलाय, तो पण टाकून आपल्याला प्रिंट छापायच्यात नवीन. जस्ट घरी आलोय मित्रांनो. हे बघा, ही 100 प्रिंट आणल्या. तर मग जसं सांगितलं तुम्हाला तसं. आणि पूजन येत आहे तर मला हे खायला आणायला सांगितलंय. तर तिला आहे उपवास. तर उपवासाला बघा, हे उपवास धरते कशाला? असलं खायला, खाण्यासाठी उपवास धरते ना तू. चांगलं चांगलं खायला भेटा म्हणून. धर चल. आत्या कुठे आहे? आई कुठे आहे? बटाटे आणा गेले. बटाटे घरी आलो बघा. धरला आहे ना महादेवाचा उपवास. काय भावाचा ना? भावाचा नाही, मग महादेवाचा. महादेवाच्या उपासाला ज्यूस. हरतळीचा उपास. हरतळीच्या उपासाला ज्यूस आणते. आता उपासच आहे. उपासाच हा, कलंगड मग हे टरबूज चालतं ना? टरबूज चालतं ना? चालते सगळी फळं चालतात का? लिंबू बर, सरबत करू का? तर चला आता देवाच्या पाया पडू आपण. हरतळीचा उपवास काय काय म्हणलं. मग अशी येताना मी कॉफी आणली होती प्यायला, फ्रीज मध्ये ठेवलेले. प्यायची तुला? कसं लागते? कसं लागतंय पिवड्या? पिवड्या कसं लागतंय? पिवड्या दर देऊ. पडदा लाव, कपडे दिसतात मागचे बाबू. चाटू नको तिथं. मिरच्या आणलेल्या आहेत बघा मित्रांनो, वाळायला घातलेल्या आहेत. आई तिकडं लसूण सोलायला बसली. पिशव्या सांगितलं, कोणी सांगितलं? बावड्याने का असल्या पिशव्या पण आणल्यात. आणि आज पुन्हा आपण मसाला करतोय. आपला मसाला जातोय पुन्हा एकदा. हे बघा, आजचा सगळा मसाला ओके मध्ये गेलेला. काल बनवून आणला, जवळजवळ 36 किलो मसाला बनवून आणला. सगळा मसाला चाललाय आता आपला. आणि तुम्हाला जर मसाला घ्यायचा असेल किंवा आमची फ्रँचायझी घ्यायची असेल तर या ठिकाणी नंबर दिसतोय, कॉल करून नक्कीच व्यवसायासाठी तुम्ही मसाला घ्या. तर चला आता जातो मी गाडी आणायला. आपण जी की काल गाडी टाकली होती सर्व्हिसिंगला आपली, ती गाडी झालेली, फोन आला होता. तर आता भावड्याला घेऊन जातो संग, कारण 2 व्हीलर माघारी कोणतरी आणावं लागल. हे बघा, आता चाललोय आम्ही TC कॉलेजवरती स्टँड द्यायला. जाता जाता म्हणलं TC कॉलेज आहे इथं. आणि नंतर आता आपल्याला गाडी आणायला जायचं. चला आता शोरूम लावलंय, बघू गाडी झाली का नाही. कशा गाड्या टांगल्या तर
फायनली आपण गाडी न्यायला आलोय. आता इंटरनल क्लिनिंग करणार आहे बघा ही कंपनी आहे. तर हे एक नंबर झकास आपली गाडी इंटरनल क्लिनिंग करून देत आहे. त्याच पद्धतीने इथं आपले भेटलेले तर नवीनच मित्र झाले तयार. सांगा तुमचं नाव. माझं नाव मनोज पिसाळ. बर बर. कुठून आहे तुम्ही? मी आहे श्रीपूर, माळशिरस, जिल्हा सोलापूर. एवढ्या लांबून गाडी बघा इथं रीच करायला येतात. तिकडे शोरूम नाही का? शोरूम आपल्याला नाही, इथंच घेतलेली आहे गाडी. अच्छा बरोबर. बरं अमेरिकेला घेतलेलं आहे की लाईट वाढवतो तुमच्यावर, नका टेन्शन घेऊ. चला आता गाडी सर्व्हिसिंग करून चालू आहे आपण आता घरी. 13,000 रुपये गेले गाडी सर्व्हिसिंगला. द्यावा गाडी वापरायचं काय सुखाची गोष्ट नाही बाबा, खर्च होतोय. घरी आलो गाडी घेऊन जस्ट. मित्रांनो घरी आलेला कृष्णा म्हणतो खायला काय आलं, काय पाहिजे तुला? उत्तर काय नाही आणलं बघ. मागच्या दरवाजात काहीतरी आहे बघ बरं. खायला काय पाहिजे? खायला सारखा काय नाही खायला. का रे गे कुठे गेलता? दिसत नाही आजकालला. भांडण झाले का तुझे सूरजचे? नाही, पैसे गोळा करते. पैसे राहिलेत का त्याकडे? मॉन्टाईजला वय किती झाले आता? 4,000 रुपये दिले त्याला. पूजा पैसे कुठे आहेत? आता दिलेलं हे कृष्णा गल्ल्यात टाकतोय. चल अगं ती नोटा होत्या ना 10च्या काहीतरी. चल तुझा गल्ला काढ. हा आणतो की पाव. थांब की. हा बापाचा हात पाव दूध ये ना आधी. चल ना घे ना गल्ला. अय कृष्णा गल्ला घे. चल काय मग काय झालं? गल्ल्यातले सासवतंय ती पैसे. 350 रुपये झालेत आताशे. किती झालेत? काय ग बाबू पिवड्या काय दणका चालू आहे तुझा एकटीचा? पिओ कृष्णाच्या आंड्रीला कोणी घातल्यात ग? तुझी गाड की चडी मसाल्याचं पॅकिंग चाललंय बघा आता आपलं सगळं. हे पुण्याला हे बघा असं पावशर पॅकिंग केलंय. त्याच्यामध्ये भरायचं, हे असं पॅकेट बनवायचे आणि कुरिअरला द्यायचे. तर कालचा पण मसाला संपला. आज नवीन मसाल्यासाठी मटेरियल आणलाय. उद्या सकाळ कुटायला न्यायचं आहे ना. काय माझं शर्ट घालताय तुम्ही? कुठे पिवड्या बघू? अयो बघू कोणी जादू दिसते. जादू शर्ट ठेवा. राधू चल आपण लपाछपीचा खेळ घेऊ. हा चला. दुर्गाला उठव नको. आजार आहे का दुर्गा? चला लपाछपीचा खेळ का. चला कृष्णा गपकी वाजत तरी होतो का? आता आपला मसाला चाललाय मुंबईला. ठाणे मुंबई. डायरेक्ट त्यांनी त्या मावशीने घेतलाय विकण्यासाठीच त्यांच्या दुकानामध्ये. कोणाला टेस्टिंग साठी 5-5 किलो घेतात. सगळेजण टेस्टिंग साठी 5-5 किलो घेतात आणि पुन्हा 20 किलो मागवतात. आता इथली ऑर्डर आली 20 किलोची आहे. तर त्यांचा उद्या मसाला बनवायचा आहे. मटेरियल आज आणून ठेवलाय. उद्या सकाळी मसाला बनवायचा आहे. मसाला संपला. एवढाच राहिलाय. पॅकिंग करतोय बघा आता कसं करतोय बघा. एक आख एक पोतच वैर त्या बाईला. मुंबई ठाण्यात उशीर लागला. अर्धा तासला रॅपर आणायचं रे बावड्या. चिकट टेप नसतो. रॅपर असतो बारीक पातळ कागद. नंतर चिकट टेप लावायचं आहे का नाही कृष्णा? चल लपाछपीचा गेम घेऊ. काय म्हणले 17 वर्षासाठी? माझ्या मंडळीने जे भाजी केली 17 वर्षाची भाजी झाली नाही त्या पद्धतीने भाजी मसाला वापरल्यानंतर भाजी एक नंबर झाली. इतकी टेस्ट भाजी, इतका मसाला इतका चांगला. 17 वर्षात माझ्या पहिल्यांदा भाजी खाल्ली तुमच्या मसाल्यामुळे. ह्यांची मुलं म्हणली काय म्हणली तुम्ही? मम्मी आतापर्यंत चवीचं काय मिळालंच नव्हतं खायला. दादांचा मसाला आणला एकच त्यांचं बरं झालं. चवीचं खायला तर मिळायला लागलं. आता दादाचा मसाला आम्ही जंक्शन मध्ये ओनरशिप घेतलेला आहे. जर कोणाला पाहिजे असेल मसाला तर दादा चहावाल्याच्या इथं जंक्शन. तुमचा नंबर देतो इथं स्क्रीनला. चालेल? 9890
देतो मी 3496. ओके नंबर देतो तर तुमचा ह्याच्याकडे. यांचं सेन्सर मध्ये जंक्शन जंक्शन मध्ये मोठ्या चहाचा स्टॉल आहे मित्रांनो. कुठला दादाचा चहा. दादाचा चहा. आणि मसाला जसा आपला क्वालिटीचा ना तसाच भारी एकदम चहा पण. टेस्ट. हा जसं की आम्ही आमच्या मसाल्याची गॅरंटी देतो 1 नंबर चविष्ट आणि खतरनाक, तसं हे ह्यांच्या चहाची गॅरंटी देतात की आजपर्यंत अख्ख्या बारामतीत फेमस चहा म्हणजे बारामती तुम्ही तालुक्यात. एकदा या हा. मग चव घ्या मग तुम्हाला जाणवत काय हा, आणि दादांनी आपली 20 किलोची ऑर्डर केलेली आणि कॅश पैसे घेऊन आणि बघा आले ते- पण माल शिल्लक नाही. माल एवढा माल शिल्लक शिल्लक नाही. नाही. दाखवतो हा आहे ठाण्याचा, हा आहे चिखलीचा, हा आहे सोलापूरचा. बर, ही बर. पॅक आहे आणि एक आहे टिंबुर्णीचा आणि शिल्लक एवढाच आहे. हा पण ह्यांचा मसाला आता पैसे घेतोय आणि उद्या सकाळी ह्यांना उद्या पॅकिंग हा. उद्या पॅकिंग होईल, परवा घेऊन जा. परवा सकाळला कधी या घेऊन जाऊ तुमचा मसाला. ओके तर चला मित्रांनो, अजून कोणाला जर ओनरशिप घ्यायची असेल, फ्रँचायसी आमची घ्यायची असेल तर नक्कीच ह्या नंबरला कॉल करा. भावाला सगळे डिटेल्स तुम्हाला भेटून जाईल व्यवसायासाठी. ताईने 1 किलो पहिला मागवला होता, चव लागली 17 वर्षात त्यांनी डायरेक्ट 1 किलो नेलतात. 1 किलो नेलता मसाला. आम्ही ओनरशिप घेतलेली आहे. आतापर्यंत केस दाखवा. हा कॅश मध्ये. ह्यांनी 20,000 रुपये आणले. रुपये घेऊन आलेलो आहे. तुला बोलवलं म्हणलं की येते ही कर. हा तर बऱ्याच लोकांनी आपली फ्रँचायसी घेतलेली आहे. तर नाशिक असो, सोलापूर, पंढरपूर, पुणे, बऱ्याच ठिकाण आपला हा फलटण, बऱ्याच ठिकाण आपल्याला डायरेक्ट ओनरशिप घेत आहेत. ह्या दादांनी पण घेतल्यात. तुम्हाला जरी व्यवसाय करायचा असेल घरी बसून तर नक्कीच संपर्क करा. धन्यवाद. आणि जे जे जंक्शन, इंदापूर तालुका, अलीकडे पलीकडे भवानीनगर, जंक्शन कोणाला पण तिकडे मसाला मावायचा असेल संसर तर ह्या ताईंकडे जावा. ह्यांचं दुकान आहे मोठं. ह्यांचा नंबर पुन्हा एकदा सांगतो, कॉल करून ह्यांच्याकडून मसाला घ्या. आपलाच मसाला आहे. तर चला बाय बाय. काटेवाडी तिकडली सगळं बाबा. तर मित्रांनो विषय असा आहे की आता दुर्गाले तापली काय झालं, बिंड झाल्यात तिला, 3 बिंड झाल्यात आणि सर्दी खोकला पण झालाय तिला. तिने आईस्क्रीम खाल्ल्या होत्या. बाहेरचं नका चारू म्हणते तरी चारतात. मग ती काय घरी बनवता का तुम्ही? हा मग तीच तुम्ही खात जाऊ नका. आता हिला सर्दी कप झाल्यात, बिंड झाल्यात, बसता येणार व्यवस्थित, वाकट ढोंगण करून बसते. तर चला आता हिला दवाखान्यात घेऊन जाऊ. बावड्या गेलाय मसाला कुरिअर करायला. चला हे पूजा चल तू पण. हा चला की चल. नाही बावड्याला उशीर लागल, ते जरा थोडं बाहेर गेला. घरात आहे ना. ए वामा इथंच थांबा, इथंच थांबा वामा. हा चला आता रात्रीच्या जवळजवळ 10 वाजून गेले. तर आता कुठं आपल्याला दवाखाना भेटायचा बाबा. हो कृष्णा गेट उघड. चला आलोय दवाखान्यात. तेव्हा समोर दवाखाना आहे, सुखायो जनरल हॉस्पिटल. वजन करा तुझं. केलं का वजन? किती भरले? 18.5 किलो. 11. आईस्क्रीम आयो आणलं रे दुर्गाला दवाखान्यात. डॉक्टरने काचकीने बँड दाबून काढलं रे बाबा. मला कस तरी वाटलं. हा ना बघा ना किती दुखलं असेल तिचं. मला बँडाचीच कणकण होती भाऊजी तिला. होय. गेल्या बार बँड आला तेव्हा पण ती अशीच किरकिर करत. मला बँड झाला तर मी किती हळूहळू काढतो. ही तर बोंबलत पळूनच जात. काय हिचं तर काचकीनं धरण काचकीन. लोक तशीच करतात. डॉक्टर अव ह्याच्या पाया भाजी सांडली होती ना, कातडा सगळं ह्यानी असं सोलून काढलं होतं बटाटा सोलल्यासारखं. का ह्याच दवाखान्यात हे असलं हाय का नाही कृष्णा? आठवतं का नाही त्या बाईने कसं सोललं होतं कातड पाणी टाकून? हो ते गोळ्या पाजा बरं का आता ते औषध. भाऊजी आलं होतं. चला घरी.